तुम्हाला माहिती का जळगाव स्पेशल पाववडा बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे. त्यासाठी काय करायचं, इथं बटाटे उकडायला लावायचे आणि एक वाटण तयार करून घ्यायचं. हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रक आणि कोथिंबीरचं. बेसन पीठ भिजवण्यासाठी 2 वाटे बेसन पीठ, हळद घातली, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपलं बॅटर तयार करून घ्यायचे. आता बटाटे उकडून झाले, साली काढून घेतली आणि थोडंसं त्याला मॅश करून घेतलं. लगेच कढईमध्ये फोडणी करण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं. जिरं, मोहरी, कढीपत्ता, वाटलेलं वाटण घातलं त्यामध्ये. त्यात आपल्याला धने, जिरे, बडीशेप याचं भाजून थोडीशी भरड तयार करायची, ते सुद्धा घातली. कारण तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. उकळलेले बटाटे घातले, हळद घातलं आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर त्यावर आपल्याला घालून घ्यायची. मस्त आपली पाववड्याची भाजी बनवून इथं तयार झाली. कच्चेपणा झाले इतपत आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायची. आता पूर्ण भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आणि छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजेच वडे तयार करून घ्यायचे. जसे आपण वडापावला करतो सेम त्याच पद्धतीनं वडे आपल्याला तयार करून घ्यायचे. इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. इथं लादी पाव घेतले, त्याला मधोमध कट करून घेतले. त्यावर एक साईड आपल्याला पुदिनाची चटणी घालून घ्यायची. पुदिनाच्या चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्यामध्ये आपल्याला वडा घातला एक आणि तोंड व्यवस्थित पॅक करून घेतलं. आता तोपर्यंत तेल पण चांगलं व्यवस्थित तपल्या गेले. लगेच आपलं मिश्रण भजीचं आपलं वड्याचं त्यात थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्या थोडेसे तेलामध्ये असं बारीक शेव इथं करून घ्यायचे. हलक्या हातानं शेव पण म्हटल्या जाते. थोडेसे भजे तळून घ्यायचे. लालसर होईपर्यंत कुरकुरीतपर्यंत आपल्याला भजे तळून घ्यायचे आणि कुरकुरीत झालं की थंड झाल्यानंतर मिक्सरला घालून घेतले. सहालसह लसूण घातला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलं, म्हणजेच आपण चटणी तयार करून घेते. आपली पाववड्याची चटणी इथं बनवून तयार झाली. जो उलटा आपण पाववडा जो तयार केलेला होता तो त्या बेसन पिठात बुडून घ्यायचा आणि लगेच गरम तेलामध्ये हा घालून घ्यायचे. नंतर मिडियम गॅस करता उलट पुलट करून त्यात थोडंसं आपल्याला वरतून गरम तेलही घालायचं झाऱ्याच्या मदतीने. दोघी साईडनं छान तो तळले जायचं अगदी सोनेरी रंग येईपर्यंत. आता तुम्ही पाहू शकता मस्त आपला टम्म फुगलेला आहे पाववडा. सेम याच पद्धतीनं बाकीचा पाववडासुद्धा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. बघितलं ना किती सोपी पद्धत आहे, कोणीही सहज बनवू शकतात. हा जळगाव स्पेशल पाववडा कोणाकोणाला खायला आवडतो बरं का, मला तर भारी आवडतो. आपला पाववडा बनवून इथं तयार झाला. तर खायचं कसं, त्याला मधोमध कट करून घ्यायचा. तुम्ही हिरवी मिरची किंवा पुदिन्याची चटणी किंवा लाल चटणीसोबतही खाऊ शकता किंवा हिरवी मिरचीसोबतही खाऊ शकतात. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट्स करायला विसरू नका आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसा झाला. तर मग चला, तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.